करता मुलाबाळा करता आम्ही जरांगे पाटला सगळं संगेत होतं. गाव कोणतं आहे? वाखारी तालुका मराठा. वाखारी हिंगोली. अरे वा वा. चला एक मराठा. जय जिजाऊ मित्रांनो, मी दीपक कदम आणि माझ्यासोबत आहेत आज गंगाधर क्षीरसागर सर, दुसऱ्या गाडीवर आहेत चंद्रकांत लोंढे सर आणि करण जाधव. आम्ही आज गेलो होतो वाखारी या गावामध्ये, ज्या गावामध्ये मनोज दादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ 17 जण आमरण उपोषणाला बसले होते आणि तेथील 49 कुणबी नोंदी नमुना नंबर 36 मध्ये सापडल्या होत्या. त्या गावामध्ये आम्ही मीटिंगसाठी गेलो होतो, तिथल्या बांधवांसोबत चर्चा केली. ताकद आहे मित्रांनो, मूठ आहे ना, वज्रमूठ झाली पाहिजे आपली सगळ्यांची. एकटा माणूस काय करू शकत नाही. एकटे जरांगे काय करतील? या बाबाची 70-80 वर्ष वय यांची सुद्धा साथ महत्वाची आहे आणि अशा या साथीसाठी आम्ही या ठिकाणी आलो. एकमेकांची साथ देण्यासाठी, एकमेकांना सहाय्य करू, अवघे धरू सुपंत राहते अभंगातून म्हणतात. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करतो. भारतीय राज्यघटनेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करतो, ज्यांनी आपल्याला या शिक्षणाची दारं उघडी केली बहुजनांना, असे महात्मा फुले यांना सुद्धा नमन करतो आणि सर्वच महापुरुषांना नमन करून या ठिकाणी तुमच्या गावाला अभिनंदन करण्यासाठी इथं आलो आहे. सर्वप्रथम तुमच्या सर्वांचं अभिनंदन की तुम्ही कुणबी झालेले आणि कुणबी नोंदी किंवा कुणबी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत अशा जरांगे पाटलांना सुद्धा मी या ठिकाणी नमन करतो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्या हक्काचा आहे. आता लोंढे सरांनी सांगितलं की 1884 नोंदी आहेत तुमच्या कुणबीच्या, तरी आरक्षण देत नाहीत कुणबी म्हणून, वेगळं आरक्षण देतात. का हो? आम्ही कुणबी आहेत, शेतकरी. कुणबी म्हणजे काय? शेतकरी. आता इथं मराठा कोण आहेत? हात वर करा बरं. सगळेच मराठा आहेत. कुणबी कोण आहेत? हात वर करा बरं. माहित नाही. मित्रांनो, कुणबी आणि मराठा ही काही वेगळी जात नाही. आम्ही रात्रंदिवस जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये हे शोध कार्य करत आहोत, योग्य पद्धतीने प्रयत्न करत आहोत, कुणबी नोंदी शोधत आहोत. आमचे मार्गदर्शक भोसले तर आहेत, त्यांनी आम्हाला असं चर्चा झाली होती. आमची 20-25 जणांची बैठक बसली होती. आपली पूर्वज कुणबी नोंदी किंवा कुणबी करण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतले आहेत अशा जरांगे पाटलांना सुद्धा मी या ठिकाणी नमन करतो. त्यांच्याशिवाय हे शक्य नव्हतं. हे सरकार म्हणजे गेंड्याच्या कातडीचं झालेलं आहे. लक्षात ठेवा, आपल्या हक्काचा आहे. आता लोंढे सरांनी सांगितलं की 1884 नोंदी आहेत तुमच्या कुणबीच्या, तरी आरक्षण देत नाहीत कुणबी म्हणून, वेगळं आरक्षण देतात. का हो? आम्ही कुणबी आहेत, शेतकरी. कुणबी म्हणजे काय? शेतकरी. आता इथं मराठा कोण आहेत? हात वर करा बरं. सगळेच मराठा आहेत. कुणबी कोण आहेत? हात वर करा बरं. माहित नाही. मित्रांनो, कुणबी आणि मराठा ही काही वेगळी जात नाही. आम्ही रात्रंदिवस जरांगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये हे शोध कार्य करत आहोत, योग्य पद्धतीने प्रयत्न करत आहोत, कुणबी नोंदी शोधत आहोत. आमचे मार्गदर्शक भोसले तर आहेत, त्यांनी आम्हाला असं चर्चा झाली होती. आमची 20-25 जणांची बैठक बसली होती. गोशवारामध्ये सुद्धा सापडत नव्हत्या म्हणून हैदराबादला टीम गेली आपली. त्या टीममध्ये सगळेजण होते ना, नाना कदम करून नाही तर मोडी लिखूवाचे भोसले NM सर आहेत, असे बरेच मंडळी आहेत. त्या लोकांनी काय केलं, तिथं गेले, आमच्यासोबत तिथे आले आणि तिथं जेव्हा 2-3 वेळेस चक्र झाल्यानंतर तिथला एक चांगला अधिकारी होता बिचारा, त्याने आम्हाला सांगितलं की तुझा आहे तुझं पाठी, परी तू जागा चुकला ती, तुमच्या नोंदी सगळ्या तुमच्या तिथे जाऊन शोधा. तिथं नमुना नंबर 36 शोधा. काय शोधा? आपण येऊन नमुना नंबर 36 शोधायला लागलो. नंबर 33 मध्ये वसमत तालुक्याच्या 13 गावच्या नोंदी सापडल्यात, परंतु नमुना नंबर 36 मध्ये वेगळ्या 16 गावच्या नोंदी सापडल्या. आणि ही माहिती आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन आलो. हे शेवटचं गाव तुमचं आहे. त्याच्यानंतर एक मळापूर एक राहिले, मरणापूर. प्रत्येक गावामध्ये जाऊन आले आहे. लोकांना माहितीच नाही, एवढे आपले अज्ञानी आहेत. या पूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त अज्ञानी जात कोणती आहे तर ती मराठा आहे. शैक्षणिक बाबतीमध्ये आपण सगळे पैलवान आहोत. वाखारी म्हणजे आमचं अभिमानाचं गाव आहे. गाव होतं या ठिकाणी. बाबुळगाव माझ्या मावशीचं गाव होतं. मी लहानपणी तिथे यायचो. सगळे वाखारीची पैलवान मला नवल वाटायचं. परंतु आपण काय माहिती काय, कागद कलम चालवण्यामध्ये मागे पडतो आणि आपण मायनस पॉईंट आहे. राजकीय ताकदीला किंवा राजकीय शक्तीला आपण सर्वस्व समजतो. मराठा समाजाची सगळ्यात मोठी गोष्ट आहे. जे करतात
ते फक्त सरपंच, आमदार, खासदार, नेते, मंत्री हेच करू शकतात. आपण बरोबर आपण बोलू शकत नाही किंवा आपली जबाबदारी नाही. आणि एक मानसिकता आहे. जरांगे पाटलांना आपण समजा सगळा तालुका असेल, आपली एक टीम तयार झाली पहिल्या वर्षी. त्या टीमनुसार जरांगे पाटलाने जशा काय आपल्याला सूचना दिल्या आंदोलनाच्या, त्या फॉलोअप करीत आपण आंदोलनं असतील, उपोषणं असतील, साखळी उपोषणं असतील, कुठं रास्ता रोको असेल, त्या संपूर्ण पाळ, त्या सगळ्या गोष्टी करत असताना आपण पोलीस स्टेशनची, तहसीलची परवानगी घेतली. ज्यावेळेस इथं आम्ही वाखाडला रास्ता रोको केला, त्यावेळेस आम्ही रितसर पोलीस स्टेशनची परवानगी घेतली किंवा अशा असं या तारखेला आम्हाला रास्ता रोको करायचा आहे. तर ते रास्ता रोको केल्याच्या नंतर मग आता काही आता समजा आमचे नाव होते त्या ठिकाणी अर्जावर, ते नावं घेतली होती, त्या नावावर त्याने गुन्हे दाखल केली आमच्यावर. मग ते गुन्हे दाखल केल्याच्या नंतर तिथं प्रोसेस हिंगोलीला जाऊन मग आमच्या तारखी झाल्या 2. तुम्ही पण होत्या, सगळेजण आपल्या तारखी झाल्या. त्या तारखी आम्ही करून समजा त्यानंतर ते गुन्हे आता जे होईल ते सगळ्या समाजामध्ये त्यानं मागे घेतली. जवळपास एक 27 ते 28 दिवस आमच्या गावामध्ये साखळी उपोषण सुद्धा जसं होईल तसं विठ्ठल रुक्मिणी मंदिर या ठिकाणी जागा आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिराजवळ जसं होईल तसं साखळी उपोषणाला सुरुवात केली. जसं जरांगे पाटील सांगतील त्या धोरणावर आमच्या गावामध्ये जास्तीत जास्त संख्येनं सहभाग होऊन अंतरवाली सराटी या ठिकाणी असतील किंवा मुंबई या ठिकाणी सुद्धा आमच्या गावामध्ये सगळ्यांनी मिळून गावातून एक साधारण एक पिकअप काढून दिलं. जवळपास 12 ते 14 जण मुंबई या ठिकाणी सुद्धा मोर्चामध्ये पाठविले होते. खर्च गावकरी मंडळीच्या वतीनं जे काही देणगी होईल, प्रत्येक घरातून आम्ही 200-200 रुपये प्रमाणे देणगी केली. मराठा समाज आहे, त्या मराठा समाजात प्रत्येक घरातून 2 निजामाचा आपण आताही म्हणतो हैदराबाद गॅजेट लागू करा. कशावर म्हणतो हैदराबाद गॅजेट लागू करा? 1948 पर्यंत निजाम होता, 47ला स्वातंत्र्य मिळालं. मग 48 पर्यंत तुम्ही कुणबी होता. नंतर निजाम गेल्यानंतर तुमचं कुणबी सगळंच गायब झालं. तुम्ही मराठा म्हणून मराठा प्रत्येक ठिकाणी मराठा टाकायला. त्याच्याही अगोदर तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा काळ असेल तर ही मोडी भाषा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातली तिथं स्पष्ट लिहिलेलं आहे. वाखारीमध्ये 49 कुणबी होते. फक्त आपल्याला आता काय करायचं, मग आपल्याला त्या नोंदी आपल्याला कायदेशीर मार्गाने त्या आपल्याला आपल्या मिळवायच्या. तुमच्यासोबत तुमचं एकटंच गाव नाही, असे 16 गाव आहेत. अजूनही आम्हाला काय फायदा आहे याच्याबद्दल? आम्हाला काय कुठलं इलेक्शन लढवायचं नाही, तुमच्या गावात सरपंचाला कुठं उभं राहायचं नाही, जिल्हा परिषदला कुठं उभं राहायचं नाही. फक्त समाजाची दैना होऊ नये. आता तुम्ही सांगितलं होतं की आता मंदिरामध्ये गेल्यानंतर पाहिलं एवढे कबड्डीचे जे सत ठेवलेले आहेत आपल्या इथं. खरंच ती गाथा आहे तुमच्या कार्याची. एवढे बांधव आपल्या गावातले सूर आहेत, कबड्डी खेळतात, तंदुरुस्त आहेत. मग ह्या सर्वांना न्याय मिळायला पाहिजे. हे सर्व कुणबी असून सुद्धा आपण आपल्याला त्याच्यापासून वंचित ठेवून आपल्याला काय केलेलं आहे, मराठा म्हणून तुम्हाला डायरेक्ट ओपनमध्ये टाकलेलं आहे. मग आता मला सांगा, मार्कही जास्त तुम्हीच घ्यायचे, कसरतही तुम्ही जास्त करायची, तुमची शारीरिक क्षमता सगळ्यापेक्षा जास्त तुमची आहे. एरीच म्हणत नाहीत ना. जवळपास आपल्या 16 गावामध्ये आपली मुली 16 गावामध्ये आपली वाटली. तर आपण 8 दिवसापूर्वी किती